लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये. तर लाडक्या बहिणींनो, ज्या ज्या महिलांनी ई-के-वाय-सी केलेली आहे आणि ती ई-के-वाय-सी करताना जे चुका झालेल्या आहे त्या चुका सुधारण्याचा ऑप्शनसुद्धा दिलेला आहे. आणि हे जे ऑप्शन आहे ते आता एकदम करेक्ट म्हणजे परफेक्ट तुम्ही सिलेक्ट करा. अगर ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तुमच्यावर कार्यवाहीसुद्धा होणार आहे. म्हणून ई-के-वाय-सी करताना कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे ते सुद्धा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून कुठेही जाऊ नका, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता किंवा विचारू शकता. सर्वात अगोदर लाडकी बहीण योजना या साईटवर जायचं आहे आणि अशा प्रकारे हा पेज ओपन होईल. आता ओपन झाल्यानंतर इथे लिहिलेलं आहे, ही ई-के-वाय-सीची संधी फक्त ज्या लाभार्थी आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुका झालेल्या आहेत तशाच महिलांसाठी आहे आणि त्यांनी इथे क्लिक करायचं आहे. तर सर्वात अगोदर इथे क्लिक करून घ्या. क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्ड ज्या मोबाईल संगती लिंक आहे तो नंबर आपल्यासमोर असायला पाहिजे, कारण त्याच्यावर OTP जाईल. तर इथे तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाका, खाली कॅप्शन क्लिक करा आणि मी सहमत आहे OTP पाठवा त्यावर क्लिक करा. आता OTP आल्यानंतर फिल करा आणि त्यानंतर असं एक पेज ओपन होईल. आता हा पेज जे आहे तो महत्त्वाचा आहे, लक्ष देऊन बघा व्हिडिओ एंडपर्यंत. इथं लिहिलेलं आहे ए ऑप्शनमध्ये, माझ्या कुटुंबातले सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीवर क्लिक करायचं आहे. सेकंड ऑप्शन जो आहे बी वाला, माझ्या कुटुंबातले सदस्य नियमित कार्यरत कर्मचारी म्हणून सरकारी विभागात, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक सेवानिवृत्ती हा ऑप्शन जे आहे तिथं सुद्धा नाही करायचं आहे. तर ए आणि बी दोन्ही ऑप्शनमध्ये नाही करायचं आहे. त्यानंतर खाली सबमिट करायचं आहे. आता सबमिट केल्यानंतर तुमची जे ई-के-वाय-सी आहे ती इथं पूर्ण झालेली आहे. आता पुन्हा एकदा तुम्ही चेक करू शकता कशा प्रकारे ते सुद्धा दाखवणार आहे. पुन्हा एकदा तुमचा आधार कार्ड नंबर टाका, खाली OTP येईल तो OTP सबमिट करा. मी सहमत आहे असं करून ओके करा. ओके केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक पेज ओपन होणार आहे, ज्यात तुम्हाला स्पष्ट दाखवेन की तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे आणि एक वॉर्निंग मेसेज येणार आहे. इथं डिस्प्लेवर तुम्हाला दिसत असेल तशा प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्ही ई-के-वाय-सीमध्ये सुधारणा घरी बसल्या बसल्या करू शकता. काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. आम्ही प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देत आलेलो आहोत आतापर्यंत. काही समस्या असेल तर आम्ही आहोतच, काळजी करू नका. आणि ज्या ज्या महिलांची अजूनसुद्धा ई-के-वाय-सीमध्ये काही ना काही अडचणी येत आहे, फॉल्ट आहे, त्यांनी अशा प्रकारे स्पष्ट मी तुम्हाला दाखवले आहे कशा प्रकारे ई-के-वाय-सी करायची. नक्की करून घ्या.